असं आहे, मी कोणाच्याही व्यक्ती हेतूबद्दल मी काही या ठिकाणी बोललेलो नाही आहे. मी पर्टिक्युलरली हे मला मान्य आहे की काँग्रेसच्या राजवटीमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये घेण्यात आला होता. हे नाकारत नाहीच ना आपण. मुद्दा एवढाच मर्यादित आहे. कालची जी घटना घडली, हे काँग्रेसमधले जे महाभाग हे माझ्यावर टीका टिप्पणी करतायत, त्यांनी विसरू नये की मी कोणावरही व्यक्तिगत या ठिकाणी माझी भूमिका मांडलेली नाही आहे. काल जे घडलं त्याच्या संदर्भातली जी जाणीव मला दिसली किंवा जे काही गोष्टी मला दिसल्या त्या अशा आहेत की काल खरं म्हणजे देशामध्ये एवढा महत्त्वपूर्ण निर्णय होत असताना विरोधकांनी विनाकारण खो घातला, त्याच्यामध्ये विनाकारण ती आडवाआडवी जी केली त्याला काही कारण नाही आहेत. म्हणजे महिलांना आरक्षण देण्याविषयी कोणाला दुमत नव्हतं. 33% आरक्षण देण्यासंदर्भामध्ये बिलामध्ये अति उत्तम प्रमाणे सगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या होत्या. अमित शहा यांनी गृहमंत्री या नात्याने जे प्रश्न उपस्थित केल्या गेले सभागृहामध्ये त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलंच आहे की हे 50% कसं आलं. मग 33% आरक्षण द्यायचं असेल तर 50% जागा वाढवल्या पाहिजेत. मग हे करायच्या संदर्भामध्ये जी प्रक्रिया आहे त्यांनी पूर्ण करून दाखवली. आणि ते म्हणले मी आजही मी त्या अमेंडमेंट ज्या काही तुम्ही सुचवलेल्या आहेत त्या करण्यासंदर्भात मी तयार आहे, असं त्यांनी थोडक्यामध्ये डिटेल त्यांनी विषय मांडला. थोडक्यात सरकारची पूर्ण राजकीय तयारी कालच्या आणि प्रशासकीय त्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी त्यांनी काल स्पष्ट केल्या त्या गृहमंत्र्यांनी. तर मग असं असताना कुठलंही कारण नसताना केवळ डिलिमिटेशन का करतायत आणि डिलिमिटेशनची गरज काय या क्षुल्लक कारणास्तव त्या ठिकाणी आणि जागा दक्षिण देशात म्हणजे दक्षिणात्य राज्यामध्ये कमी होत आहेत हा जो अपप्रचार केला होता त्याबद्दल सुद्धा गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की कुठल्याही जागा कमी होत नाहीयेत. त्याचं प्रमाण त्यांनी समजून सांगितलं की प्रत्येक जिल्हा राज्याला त्या काही प्रमाणात वाढच होत आहे. म्हणजे तिथे कुठे जागा कमी होत आहेत असं चुकीचा प्रचार केला जात आहे. प्रत्येक राज्यामध्ये जागा वाढत आहेत. हे त्यांनी सगळ्या गोष्टी स्पष्टीकरण दिलं असताना मग त्याला 2/3 मेजॉरिटीने पास करण्यासंदर्भात हे स्पष्ट होतं की भाजप स्वतःच्या अलाईज धरून काही ते शक्य नव्हतंच. 2/3 त्याला स्ट्रेंथ लागणारच होती. तर 2/3 करण्यासाठी विरोधकांची मदतीची आवश्यकता होती. पहिल्यापासून जाणीव होती या गोष्टीची. आणि अशी अपेक्षा होती की विरोधी पक्ष सुद्धा याचा विचार करूनच पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करेल. कारण त्याच्यात महत्वाचा भाग जो होता तो म्हणजे महिलांचा आरक्षणाचा. यात कोणाचं दुमत नसताना मग हे आडवाडवी फक्त एवढाच कारण असतं की मग या सगळ्या निर्णयाचं क्रेडिट श्रेय जे आहे ते मोदी सरकारला जाणार आहे आणि ते होऊ द्यायचं नाही. याच फक्त भावनेने केलेला विरोध आहे असं माझं स्पष्ट मत आहे. सर, याच्या अगोदर देखील वेगवेगळ्या मुद्द्यावरती तुमच्यावरती तुमचं बॅकग्राऊंड किंवा तुमच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड पकडून काँग्रेसचे नेते सातत्याने टीका करत असतात. असं आहे की त्यांना माझं स्पष्ट म्हणणं आहे की जोपर्यंत मी काँग्रेसमध्ये होतो मी कधी काँग्रेसबद्दल मी आजही पक्षामध्ये भाजपमध्ये जरी असलो तरी माझं व्यक्तिगत मी कधी काँग्रेसच्या विरोधामध्ये जोपर्यंत काही आता हे विशेष मी इश्यू बेस बोलतोय. हे माझे वडील काँग्रेसमध्ये होते, मी काँग्रेसमध्ये होतो, हे याच्यात लपून काहीच नाही ना. पण आज मी ज्या पक्षामध्ये आलेलो आहे त्या पक्षामध्ये आल्यानंतर ही जी भूमिका मी घेत आहे ती पक्षाची भूमिका आहे आणि पक्षाचा निर्णय योग्य बरोबर निर्णय घेतले योग्यच आहे. मग योग्य निर्णयाचं समर्थन करणं चुकीचं काय? त्या विषयावरती टीका करत असताना तुम्हाला असं वाटतं वैयक्तिक टीकेकडे काँग्रेस जात आहे? त्यांना दुसरं काय आता मुद्दा विरोधकाचा राहिलाच नाहीये. अशोक चव्हाण 40 वर्षापूर्वी कुठे होते मग आज कुठे आहेत तुलना तर अशी. तुमच्यासारखा नेता काँग्रेसमध्ये आता नाही ही त्यांची खंत असेल. काय म्हणताय? तुमच्यासारखा नेता काँग्रेसमध्ये नाही याची त्यांना खंत वाटत असेल. त्यांना खंत वाटेल असं वाटत. काही लोकांना मी गेलो बरंच वाटत त्यांना संधी मिळाली नाही ना मी नसतो तर. त्यामुळे काही लोकांना तर बरंच वाटलं मी गेला म्हणून. त्यामुळे मला काही आक्षेप नाही आहे. त्यांनी माझी काही स्तुती करावी अशी अपेक्षाही नाही. ते मी आज ज्या पक्षात आहे त्याचे विरोध ते करणारच. मला ते आक्षेप नाही आहे. पण माझ्या इतिहासाबद्दल त्यांना बोलण्या संदर्भामध्ये मग अनेक लोक आज जे काँग्रेसमध्ये आहेत ते काही काळ भाजपमध्ये येऊन गेले याची त्यांनी विसरू नये. आणि काही लोक खाजगीमध्ये सुद्धा किंवा भाजपमध्ये कधी यायची वाट पाहतात काही लोक, हे मला माहिती आहे.
त्यामुळे मला वाटतं की फक्त खासगी लोक आहेत सर किती असे आहेत? आहेत तर बरीच संख्या आहे की ज्यांना वाटतं की आता सत्तेमध्ये आलं पाहिजे, फार काळ आता इतके दिवस विरोधी पक्ष कसं बसायचं, असाही प्रश्न काही लोकांचा आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी त्यांच्या पक्षापुरती बोलावं, व्यक्तिगत आरोप करण्यापेक्षा त्यांनी काही इश्यूवर बोलावं. आम्ही इश्यूवर बेस्ड बोलतोय ना, कुठे आम्ही आरोप केले का, आम्ही कोणावर आरोप का असेल तर नक्की बोलू आम्ही, वादच नाही. परंतु मी एकेकाळी कुठे होतो, आज कुठे आहे, आणि ते तुलना करायची ना. वडील ठीक आहे, वडील होते काँग्रेस, वाद मान्यच करायचं. पण दरवेळी ते तुमच्या वडिलांचंच काढतात, नाव काढतात. तुम्ही कसं पाहता? गेल्या वेळी जेव्हा ते तुम्ही संसदेच्या बाहेर पण बाबासाहेबांच्या अनुषंगाने एक बोर्ड घेतलेला, तेव्हा सुद्धा काँग्रेसने वडिलांचंच नाव पुन्हा काढलं. असे मी ज्या पक्षात आलेलो आहे त्या पक्षाचं काम मी प्रामाणिकपणे करत आहेत. जनमत आमच्या बाजूने आहे. माझ्या जिल्ह्यात सुद्धा जनमत हे आमच्या भाजपच्या बाजूने आलेलं आहे. या मागच्या झालेल्या निवडणुकीमध्ये चांगल्यापैकी यश आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांनी काय बोललं पाहिजे फरक पडत नाही मला. ते ठीक आहे, त्यांनी बोलत जावं, मला काही त्याचा फरक पडणार नाही. आज देशभरामध्ये हे विधेयक नाकारल्यामुळं भाजप आंदोलन करत आहे. नांदेडमध्ये अशा पद्धतीचं काय आंदोलन सुरू आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की विरोधी पक्षाला याचा पश्चाताप होणार आहे आणि घराघरामध्ये तुम्ही जा, म्हणजे सत्ताधाऱ्यांनी, भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या लोकांनी, आणि समजून सांगा महिलांना. हे महिलांची आज भाजपच्या कार्यकर्त्यांचं आणि भाजपच्या आमच्या सहकारी नेत्यांचं सर्वांचीच ही भूमिका राहणार आहे की महिला आरक्षणाचा निर्णय होत असताना त्याला विरोध करण्याचं काम हे विरोधी पक्षांनी केलेलं आहे, काँग्रेसने केलंय, त्यांच्या सहकारी पक्षांनी केलेलं आहे, आणि महिलांना आरक्षण यांनी मिळू दिलेलं नाही. हे स्पष्टपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याची आमची भूमिका राहणार आहे. कारण सर्व देशाने पाहिलंय, काल जे काही संसदेमध्ये घडलं हे देशाने, जगाने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे कुठलंही व्हॅलिड कारण नसताना ज्या पद्धतीने किंवा ज्या पद्धतीने सगळी टीका झालेली आहे किंवा विरोध झालेला आहे त्याला काही लॉजिकल अर्थ आहे असं निश्चित वाटत नाही. सर, सर, 2023ला जे प्रियंका गांधी- आरक्षण विधेयक आणलं होतं, एक तर त्यात काही चुका होत्या का म्हणून हे आणलं का, 2023चं का आणलं गेलं हा प्रश्न आता प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला. आणि 2023च्या आरक्षणाचं जे विधेयक आणलंय ते देशभरामध्ये लागू झालेलं आहे. त्याबद्दल तुमचा काही आक्षेप आहे का? कारण तुमच्या सरकारने आणलेलं आहे. 2023 नंतर आता ज्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये काही आक्षेपार्ह नाहीये. आज एकीकडे डिलिमिटेशन करणं आवश्यकच आहे, कारण देशामध्ये एकंदर लोकसंख्येप्रमाणे जर विचार जर केला तर काही मतदारसंघ खूप मोठे आहेत, काही मतदारसंघाची जी मतदारसंख्या ती कमी आहे. त्याच्यामध्ये समानता आणण्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी युनिफॉर्मिटी यावी या अनुषंगाने डिलिमिटेशन होत असेल तर गैर काय त्याच्यामध्ये? आज लोकसभेचे मतदारसंघ एवढे आवाढव्य झालेले आहेत की त्यापेक्षा एक सुटसुटीत मतदारसंघ झाले, आणि देशामध्ये समप्रमाणामध्ये जेवढं करणं शक्य आहे ते केलं पाहिजे, यात गैर काय आहे? आणि गृहमंत्र्यांनी ज्या वेळेस सभागृहात त्यांना सांगण्यात आलं की दक्षिणात्य राज्य म्हणतात की आमचे प्रतिनिधित्व किंवा आमच्या जागा कमी होत आहेत, तर त्यांनी हे समजून सांगितलं की असं आकडे निश्चितपणे प्रूव्ह करून दाखवलं की कुठल्याही राज्यामध्ये आपली जी संख्या आहे लोकप्रतिनिधींची ती कमी होत नाहीये, उलट ती वाढतेच आहे. असं प्रमाण त्यांनी काल प्रत्येक स्टेट वाईज सांगितलेलं आहे. मग आता तुमचे मुद्दे राहिले कुठले? मग पण ते म्हणतात 545 मध्येच 2/3 महिलांना देऊन. मला सांगा, मला जे आठवतंय मागे ज्यावेळेस महिला आरक्षणाचं विधेयक आलं होतं लोकसभेमध्ये सुद्धा, त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे समाजवादी पक्षाने त्यावेळेस त्याला विरोध केला होता. अनेक काही लोकांनी विरोध केला. तेव्हा समाजवादी पक्ष त्यावेळेस होता, आणि त्यांनी त्यांचं म्हणणं होतं की आहे त्या ह्याच्यावर जर केलं तर अनेक जे पुरुषांसाठी राखीव असलेले मतदारसंघ आहेत ते त्याच्या तिथे महिला आरक्षण होईल, आमच्या जागा पुरुषांच्या जागा कमी होईल या नावाखाली हे त्यावेळेस 2023 मध्ये हा सगळा विषय निघाला होता असं माझं इम्प्रेशन आहे. 2023चं जे विधेयक आणलं होतं त्यावेळेस त्यांनी लेटेस्ट म्हणजे पुढची जी जनगणना आहे त्यानुसार परिसीमन केलं जाईल असं सांगण्यात आलं होतं. मग अचानक हे विधेयक आणण्याची का गरज पडली? कारण जनगणना करणं हे तर सरकारचं काम होतं, सरकार ते करतंय, परिसीमन करणं, आणि 2029ला लोकसभेत मध्ये हे आरक्षण देणं हे सरकार करू शकतं असं विरोधकांचं म्हणणं. मला सांगा, डिलिमिटेशन ही प्रोसेस देशामध्ये कायम प्रोसेस, म्हणजे जनगणना आणि डिलिमिटेशन या प्रोसेस आपल्याकडे होत राहतात. मध्ये कोविडमध्ये ही आपली जनगणना होऊ शकली नाही, मधल्या काळामध्ये कोविडमुळे, आणि म्हणून तर उशीर झाल्या गोष्टीला. हा कारण सांगितलं ना मध्ये का झालं नाही हे सगळ्या गोष्टी, आणि त्यामुळे आता हे केव्हा ना केव्हा करायचं होत असते. 2023ला जे विधेयक आणलं गेलं होतं ते तर कोविड नंतर आणलं गेलं होतं. त्याच्यामध्ये याचा पूर्णपणे उल्लेख करण्यात आलेला आहे
की कशा पद्धतीने पुढची जनगणना होईल, जनगणना झाल्यानंतर डिलिमिटेशन होईल आणि 2029ला दिलं जाईल. कारण 2024ला देता येत नव्हतं म्हणून हा तर काळ घेतला होता. कारण सरकारने जे 2023ला मांडलं होतं ते करू शकलं नाही म्हणून हे विधेयक आणलं का? असे मी नेमकं तसं स्पष्ट सांगू शकणार नाही, कारण याच्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे आहेत. त्या काळात का झालं नाही, का होऊ शकलं नाही, याच्यामध्ये संसदेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा प्रयत्न झाला आहे. परंतु मला सांगायचा उद्देश एवढाच आहे, या बिलाच्या मागे एक प्रामाणिक हेतू होता की 33% महिला आरक्षण हे करण्यात यावं, इतरांचा विरोध होऊ नये म्हणून जागा वाढून देण्यात याव्यात हे ठरलं होतं. आणि ह्याच्यात गैर काय आहे, मला काही संख्या वाढल्यामुळे नुकसान कोणाचं होत नव्हतं आणि कुठल्या राज्याचं नुकसान होत नव्हतं. तर मग हे विधेयक रोखायचं कारण काय हे स्पष्टपणे, फक्त ह्याच्यामध्ये ह्याचं सगळं राजकीय क्रेडिट जे आहे कोणी केलं तर मोदी साहेबांनी केलं, मोदी सरकारने केलं, हे घडणार होतं आणि ते घडू द्यायचं नाही म्हणून हा केलेला खटाटोप आहे. प्रियंका गांधींचं हेच म्हणणं आहे की महिलांचा मसीहा बनण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला करायचा होता. त्यांना माहिती होते 2/3 लोक आपल्या 2/3 मत आपल्याला मिळणार नाही, तरी त्यांनी फक्त मसीहा बनण्यासाठी विधेयक आणलं. आता हे असे आरोप करण्यापेक्षा ज्यांचं सरकार आहे, जे सरकार निर्णय घेतं त्यांना क्रेडिट मिळतंच. मग त्यांचं काँग्रेस सरकार असतं काँग्रेसला क्रेडिट मिळालं असतं. विषय तो नाही आहे. करणारं सरकार हे मोदी साहेबांचं सरकार आहे. त्यांनी झालेला विलंब त्यांनी टाळून हे आता केलं पाहिजे ही भूमिका स्वीकारली तर गैर काय आहे त्याच्यामध्ये? जातनिहाय जनगणनेला बगल देण्यासाठी 2011च्या जनगणनेनुसार सरकारला हे करायचं होतं असं देखील प्रियंका गांधी यांनी म्हटलंय. नाही, असं आहे, जातीय काल गृहमंत्र्यांनी ते भाषणामध्ये स्पष्ट केलं, या देशामध्ये संविधानामध्ये ज्या गोष्टी परमिसिबल आहेत त्याच आम्ही करू शकतो. संविधानाच्या पलीकडे जाऊन आम्ही जातनिहाय याच्यामध्ये आरक्षण आणू शकत नाही अशी भूमिका काल गृहमंत्र्यांनी बोलून दाखवली. धर्मविषयक बोलले, धर्माविषयीच बोलले, जातनिहाय धर्माविषयी ते बोलले, बरोबर आहे. तर माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्या गोष्टी संविधानामध्ये परमिसिबल आहेत तोच आधार देऊन त्या गोष्टी त्यांनी करण्यासंदर्भात होकार दर्शवलेला आहे. त्यामुळे यात गैर काय असं मला वाटत नाही. सर, एक राज्याचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडत आहेत, खास करून खरात प्रकरणाच्या नंतर अमरावतीचं एक प्रकरण समोर आलं, धर्मांतराचा विषय असेल तिथला, किंवा नाशिकचं एक टीसीएसचा प्रकरण, टीसीएस मधील महिला कर्मी, या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघता? विषय हे सरकारकडनं काय अपेक्षा व्यक्त करता? हे विषय गंभीर आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या लैंगिक अत्याचारासंदर्भामध्ये ज्या गोष्टी समोर आलेल्या त्याच्यामध्ये कठोर कारवाई सुरू आहे, चौकशा सुरू आहेत. TCS सारख्या नामांकित कंपनी सुद्धा भूमिकाही घेतलेली आहे आणि त्याचं म्हणणं स्पष्टच आहे की आम्ही सुद्धा याच्यामध्ये दयामाया कोणाला दाखवणार नाही, आम्ही सुद्धा याच्यामध्ये सक्तीने कारवाई करू. पोलिसांची चौकशी वेगळी सुरूच आहे. त्यामुळे जे ते घडतंय किंवा ज्या घडलेलं आहे त्या ठिकाणी सक्तीने कारवाई पोलीस करणारच आहे. शासनाने सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांना स्पष्ट केलेलं आहे की याच्यामध्ये आम्ही सक्तीने कारवाई करू. SIT बऱ्याच ठिकाणी बसवलेली आहे. तो निष्कर्ष चौकशीमध्ये स्पष्ट होईल, त्यामुळे कारवाई केली जाईल. सर, या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर ज्या पद्धतीने व्हिडिओ बाहेर आले त्या महिलांना घराबाहेर पडणं कठीण झालेलं आहे. सरकारने या संदर्भामध्ये वेळीच पावलं उचलणं गरजेचं होतं का, एक मुद्दा. आणि हे व्हिडिओ जे बाहेर काढण्यात आले याचं कारण काय तुम्हाला वाटतं? काय कारण मी काय नेमकं सांगणं कठीण आहे, परंतु ज्या गोष्टी समोर येत आहेत, एखादी गोष्ट समोर आल्यानंतरच त्याची स्पष्टता किंवा गांभीर्य कळतं. ते व्हिडिओ आल्यामुळे हे जे बंधू बाबा संदर्भातले ज्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी येत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, ह्या भयानक आहेत आणि त्या दृष्टीने सरकारने कारवाई सुरू केली आहे. केसेस फाईल झालेल्या आहेत, 7 का 8 गुन्हे रजिस्टर झाले आहेत त्या केसमध्ये. तर मला वाटतं सरकार योग्य पावलं उचलत आहे, कोणाला पाठीशी घालायचं काम सरकार करत नाहीये. आता म्हणलात की अनेक काँग्रेसच्या नेत्यामध्ये अस्वस्थता आहे आणि विरोधी पक्षामध्ये कधीपर्यंत बसायचं असं त्यांच्या मनामध्ये आहे. हे का बॉर्डरवर आहेत का आणि कधी उड्या मारू शकतात काय? असं आहे की अनेक राज्यामध्ये 20-20 वर्ष सत्ता नाहीये काँग्रेसची. उदाहरण द्यायचं तर गुजरातचं उदाहरण देतो. खाली कॅडर शिल्लक नाहीये, तिथे काम करायला कॅडर शिल्लक नाहीये अशी अवस्था अनेक राज्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा त्याच परिस्थितीकडे काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे त्याचा तुम्ही कार्यकर्त्यांना विचारा, कारण नेतृत्व नाही आहे. नेतृत्व करण्याची कुवत फार कमी लोकांमध्ये राहिलेली आहे आणि त्याला काही साथ कोणाची मिळत नाहीये. केंद्रीय नेतृत्वाला काही घेणं देणंच नाही अशा प्रकारचे एकंदरीत ॲटिट्यूड आहे. त्यामुळे काँग्रेसमधले अनेक लोक हळूहळू सत्तेच्या मागे जाऊन
मग ते भाजपकडे अधिक याचा कल आहे, राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्यामुळे येण्याचे कल अनेक लोकांचे आहेत. त्यामुळे यांनी फक्त टीका करून यांना काही मतं मिळणार नाहीत. त्यामुळे यांनी तुम्ही भाजपमध्ये आला. नाही, माझ्या भाजप यायचं आणि त्याचा संबंध काय असं नाही. मी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होतो, आजही भाजपमध्ये काम करत आहे. मी काही कायम सत्तेमध्ये, आम्ही अनेक वर्ष काँग्रेसमध्ये असताना विरोधी पक्षात होतो ना आम्ही, असं नाही की नव्हतो. आम्ही काँग्रेसमध्ये असताना सुद्धा, काँग्रेस विरोधी पक्षात असताना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलंय. पवारसाहेब तेव्हा लीडर ऑफ ऑपोजिशन होते ते सभागृहामध्ये. तर हे सगळे दिवस आम्ही पाहिलेले आहेत. त्यामुळे आम्ही काही विरोधी पक्षात बसतो नाही असं नाही. जसं काँग्रेसमधले लोक यायला इच्छुक असतील तसं जे काँग्रेसचे 2 मित्र पक्ष आहेत महाराष्ट्रातले ते सुद्धा इच्छुक आहेत का भाजपसोबत ओळख परिचय किंवा एकत्र संधान? असे प्रत्येक जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती अशी असते, त्याप्रमाणे ते निर्णय होत असतात. पण एकंदरीत जनभावना काँग्रेसमध्ये अशी निर्माण झालेली आहे की आता पक्षाचं भविष्य आणि भवितव्यामध्ये काही पुढं काही चांगलं होईल असं वाटत नाही, का नेतृत्वच हे कमी पडत आहे त्याकरता. आणि मग आपण त्यापेक्षा आपण भाजपमध्ये येणं हे सोयीचं राहील असं एक जनरल फिलिंग आहे लोकांमध्ये. बोलत नसतील, आता जे काही बोलतात त्यांना काहीतरी मिळेल वर अपेक्षा आहे, पण वर द्यायला राहायला काय शिल्लक, अशी परिस्थिती आहे. थँक्यू सर. सर एकच मिनिट थांबा. Sorry. रणजित जी आप रोलिंग है. नाही, कोणाचं आहे माईक, कोणाचं आहे? अपना भी हाँ हिंदी अशोक चव्हाण तुम्ही विचार ना. सर जी आपके महिला आरक्षण का कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अभी जो कैंसिल हो नहीं पाया, लेकिन उसके बाद में आपने कांग्रेस की जो आलोचना की थी उसको लेकर अभी कांग्रेस ने आपके पिताजी का उल्लेख करते हुए आपके खिलाफ आलोचना की. कांग्रेस में मौजूदा हालात पर रिएक्शन देने की कोई लॉजिकल क्षमता नहीं रही. पुराना इतिहास निकाल के कुछ चीजें दोहराई जा रही है जिसका कोई आज के संदर्भ में कोई रिलेवेंसी नहीं है. मैं 5 साल पहले कहाँ था और मेरे पिताजी जाकर गुजर के आज 25 साल हो गए. तो सवाल ये है, जिस चीज का कोई आज के पॉलिटिक्स से, आज के फैसले कोई रिलेवेंस नहीं है, उसको दोहराने में इनको कोई लॉजिकल इसमें कोई मतलब है क्या? हम मौजूदा राजनीतिक परिस्थिति के बारे में यहाँ बात कर रहे हैं. कल ही 2/3 मेजॉरिटी नहीं मिलने के कारण महिला आरक्षण का जो बिल है वो पास नहीं हो सका, सच्चाई है. और अब हमारे पास 2/3 मेजॉरिटी थी ही नहीं, पर उम्मीद ये थे कि जो अपोजिशन है वो भी इस चीज को गंभीरता से लेगी. देश के महिलाओं को, ये कोई पॉलिटिकल पार्टी का क्रेडिट का सवाल नहीं था, ये सवाल था देश की महिलाओं को सत्ता में, एडमिनिस्ट्रेशन में भागीदारी देने के लिए महिला विधेयक पास करके उनको आरक्षण देने की बात थी. तो इसमें सभी साथ देंगे ये उम्मीद थी, पर विरोधी पार्टियों ने इसका पॉलिटिकल फायदा उठाकर महिलाओं को हमें आरक्षण नहीं देना है और मिलता है तो उसका क्रेडिट पूरा मोदी सरकार को जाता है, इस बहाने से इस चीज को होने नहीं दिया है. जो भी उसमें लोगों की शंकाएं थी, जो भी मुद्दे उपस्थित किए गए थे, वो केंद्रीय गृह मंत्री अमित भाई शाह इन्होंने पूरे चीज पर स्पष्टीकरण देकर अपनी बात स्पष्ट की है कि कोई भी सदर्न स्टेट का भी प्रतिनिधित्व जो है, संख्या जो है वो कम नहीं होती है. उनको उनका जो रिप्रेजेंटेशन है उल्टा कुछ परसेंटेज से बढ़कर ही मिल रहा है. उनको जगह कम नहीं हो रही है. कानूनी तौर पर जो हो रहा है वो सही हो रहा है. और महिलाओं को आरक्षण 50% सीटें बढ़ाकर 33% आरक्षण मिल सकता है, ये कैलकुलेशन करके उन्होंने बताया है. तो जब ये सब सीधे चीजें थी तो उसमें आरक्षण देने के बारे में ऐसा कौन सा मुद्दा है कि जिस पे विरोध हो सकता है? सर लुकिंग एट द नंबर्स को जिस तरह से देखा जा रहा है, ये बताया जा रहा है कि ये स्ट्रैटेजी थी कि ये पार नहीं होने वाला है, क्योंकि आने वाले जो वेस्ट बंगाल के इलेक्शंस है, तमिलनाडु के इलेक्शंस है, उसमें एनडीए को एंटी अपोजिशन का थीम जो है डेकोरेट करना. देखिए, अभी तो लोग अपना कुछ भी कैलकुलेशन निकाल सकते हैं. फैसला हमें तो पहले भी पता था ना कि 2/3 मेजोरिटी हमारे पास थी नहीं ना. इसमें नई बात क्या है? जो हमारी एनडीए की स्ट्रेंथ है वो बिल पास करने के लिए पूरी नहीं होती है जब तक 2/3 मेजोरिटी से बिल पास नहीं. तो सच्चाई थी, और उम्मीद ये थी कि देश की ऑपोजिशन फैसला जब करेगी तो लॉजिकली महिलाओं को हम न्याय देंगे, महिलाओं को आरक्षण देंगे तो उनको प्रशासन में भागीदारी मिलेगी. ये लॉजिक को लेके वो साथ देंगे, ऐसे उम्मीद थी. अब इनको तो यही दिमाग में है कि महिलाओं को आरक्षण देना मतलब भाजपा को क्रेडिट देना.
इसीलिए इस छोटी सी बात के लिए इन्होंने आरक्षण को रोक दिया है। ये महिलाओं के खिलाफ है। महिलाओं को आरक्षण मिलने के बारे में इनका कभी स्पष्ट ओपिनियन था ही नहीं। और आपको पता है, इससे पहले भी जब महिलाओं को आरक्षण देने की बात जब संसद में निकली थी, उस वक्त की समाजवादी पार्टी ने भी इसको विरोध किया था। ये पुराना इतिहास आप देख सकते हैं। तो मेरा कहने का मतलब है कि लॉजिकल कोई मतलब नहीं है, पॉलिटिकल क्रेडिट की बात है। अभिषेक बैनर्जी ने गृह मंत्री अमित शाह को धमकी दी है, कहा है कि चुनौती दी है रैदर, ये कहते हुए कि 4 मई को देखा जाएगा। जिस प्रकार से ये फेलियर हुआ है, हिम्मत है तो 4 मई को कोलकाता में रहिएगा, हम आपको दिखाएंगे कि क्या बात है। देखिए, तो मैं समझता हूँ बहुत ही इमेच्योर स्टेटमेंट है। सरकार देश में भाजपा की है, गृह मंत्री जी है, और कोई किसी इस देश में कोई किसी को कहीं जाने से रोक नहीं सकता है। न तो हमने किसी को रोका है, न वो किसी को रोक सकते हैं। देश में हर आदमी को अपना फ्रीडम ऑफ स्पीच है, बोलने का अधिकार है। तो इसका मतलब है कि जो लोग जिम्मेदार पोस्ट पर बैठे हुए हैं वो ऐसी स्टेटमेंट ना दे तो बेहतर है। तो कांग्रेस में अंतर्गत जो है नाराजगी है क्या, और बीजेपी की तरफ आने के लिए डेस्परेट है क्या कांग्रेस के? देखिए, मैं महाराष्ट्र की बात करता हूँ, बाकी पूरे देश में भी तकरीबन ये जो हालात है कम ज्यादा तो है ही। तो जहाँ तक महाराष्ट्र की बात है, महाराष्ट्र में कोई लीडरशिप कांग्रेस में बची नहीं है। कोई मौजूदा इश्यूज पर फैसले करने की क्षमता नहीं है। लोकल लीडरशिप को न ऊपर से कोई सपोर्ट मिलता है। और ऐसे हालत में लोग देख रहे हैं कि कई स्टेट्स में तो 15-15, 20-20 सालों से पार्टी पावर में नहीं है। लोग पार्टी में रहकर लीडरशिप नहीं होने के कारण अगला फ्यूचर अपना उनको कोई दिखाई नहीं दे रहा है। तो इसलिए सोचा बेहतर है कि बीजेपी में आएंगे तो कम से कम पार्टी के साथ रहेंगे, यहाँ से कुछ डायरेक्शन मिलेगा, सत्ता में भी रहेंगे और काम भी होंगे। तो मुझे लगता है कांग्रेस की जो मौजूदा हालात देश में भी वैसे ही है, और महाराष्ट्र में खास करके इससे बुरा हाल हमने कभी देखा नहीं था। इसमें कुछ सीनियर नेता भी है क्या कांग्रेस के जो कि बीजेपी की तरफ आना चाहते हैं? कई लोग हैं जो हालात को समझ रहे हैं, पर मजबूरी के कारण वहीं पर रुके हुए हैं। सर, आपने अभी बताया कि कांग्रेस के लीडर इसलिए आना चाहते हैं, आप भी इसी वजह से बीजेपी में आए थे क्या? नहीं, मेरा ऐसा है कि मैं बीजेपी में मैं कांग्रेस में रहते हुए भी ऑपोजिशन में रहे ना, ये नई बात थोड़ी है। मुझे याद है कि शरद पवार जी हमारे नेता थे, लीडर ऑफ अपोजिशन रहे। छगन भुजबळ जी, शरद पवार जी, जो हम लोग जब मनोहर जोशी राज्य के मुख्यमंत्री थे, नारायण राणे राज्य के मुख्यमंत्री शिवसेना के थे, हम लोग ऑपोजिशन में थे ना। ऐसे नहीं कि हम कंटिन्यूस पावर में रहे, पर कांग्रेस की उस जमाने में लीडरशिप थी, कुछ सोच विचार था, करने की क्षमता थी। अब कांग्रेस में ना उस ऊंचाई का कद का कोई आदमी रहा नहीं है स्टेट में, और हालात इतने खराब है कि लीडरशिप नहीं होने के कारण लोग डायरेक्शनलेस है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।